श्री स्वामी समर्थ. कालचा अध्याय तर तुम्ही ऐकलाच असेल. तो अध्याय आपल्या रोजच्या आयुष्यात काय आपल्याला शिकवण देतो हे आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. आपल्यापैकी प्रत्येकजण रोज एकाच गोष्टीसाठी धडपडतो, ती गोष्ट म्हणजे यश. पण अनेकदा खूप कष्ट करूनही जेव्हा पदरात अपयश पडतं तेव्हा मात्र आपण नशिबाला दोष देतो. आपण म्हणतो त्याचं नशीब चांगलं होतं म्हणून तो पुढं गेला, माझं नशीबच फुटकं आहे. पण खरं सांगा, खरंच नशीब नावाची काही गोष्ट असते का हो? की आपल्या नकळत घडणाऱ्या काही गोष्टी आपलं भविष्य ठरवत असतात. आज आपण पवित्र श्री गुरुचरित्र ग्रंथातील 33व्या अध्यायाचा एक असा सखोल अर्थ बघणार आहे, जो तुम्हाला कोणत्याही मॉडर्न मोटिवेशनल पुस्तकात अजिबात मिळणार नाही. या अध्यायात एक कथा सांगितली आहे, ती तर तुम्ही ऐकलीच असेल. एका वेश्येची, एका माकडाची आणि एका कोंबड्याची. वरवर पाहता ही फक्त एक धार्मिक कथा वाटते, पण जेव्हा तुम्ही याचा सायकोलॉजिक आणि प्रॅक्टिकल अर्थ समजून घ्याल तेव्हा तुम्हाला समजेल की हा तुमच्या आयुष्यातील सक्सेस मॅन्युअल आहे. आज आपण या अध्यायातून 3 मोठे लाईफ लेन्स शिकणार आहोत. या कथेत काय घडतं? त्या वेश्येच्या घरात एक माकड आणि एक कोंबडा असतो. त्या प्राण्यांना ना धर्माचं ज्ञान असतं, ना रुद्राक्षांचं महत्त्व माहीत असतं. त्या वेश्येने फक्त एक हौस आणि गंमत म्हणून त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधलं होतं. पण जेव्हा त्या घराला आग लागली आणि ते प्राणी जळून खाक झाले तेव्हा केवळ त्या रुद्राक्षाच्या स्पर्शाने त्यांच्या आत्म्याचं कल्याण झालं आणि पुढच्या जन्मात थेट ते राजा आणि पंतराचे पुत्र म्हणून जन्माला आले. आता यातून आपल्या आजच्या प्रॅक्टिकल लाईफचा काय संबंध हो? छोट्या प्रयत्नांची ताकद. निसर्गाचा आणि कर्माचा एकच नियम आहे, तुम्ही कधीही आणि कुठेही केलेलं कष्ट कधीच वाया जात नाही. अनेकदा आपण एखादी चांगली गोष्ट अजाणतेपणी किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून सुरू करतो. समजा मित्राच्या सांगण्यावरून तुम्ही रोज फक्त 10 पानं वाचायला सुरुवात केली, किंवा घरच्यांच्या सांगण्यावरून रोज सकाळी लवकर उठायला सुरुवात केली. सुरुवातीला तुम्हाला वाटेल यानं काय होणार आहे, माझ्या आयुष्यात तर काहीच बदल नाही आहे. पण लक्षात ठेवा, ते माकड आणि कोंबडं जसा गळ्यात रुद्राक्ष घेऊन गप्प बसले होते, अगदी तसंच तुमचे हे छोटे छोटे प्रयत्न तुमच्या नकळत तुमची आंतरिक ऊर्जा बदलत असतात. आज तुम्ही केलेला 1% अभ्यास, आज तुम्ही आरोग्यासाठी घेतलेला चांगला आहार, आज बिझनेससाठी घेतलेली एक छोटीशी भेट, हे सगळं तुमच्या कर्माच्या खात्यात जमा होत असतं. आपल्याला वाटतं की यश एका रात्रीत मिळतं, पण यश हे एका रात्रीत मिळत नाही. ते तुमच्या भूतकाळातील अजाणतेपणी केलेल्या कष्टांचं फळ असतं. जर आज तुमची परिस्थिती कठीण असेल ना, तर खचून जाऊ नका. जसं त्या प्राण्यांना माहिती नव्हतं की त्यांच्या गळ्यातील माळ त्यांना राजकुमार बनवणार आहे, अगदी तसंच आज तुम्हाला कदाचित माहिती नसेल की आजचा तुमचा संघर्ष उद्या तुम्हाला कोणत्या शिखरावर नेऊन पोहोचवणार आहे. त्यामुळे अंधारातही प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. आता वळूया या कथेतील सर्वात मोठ्या पात्राकडे, ती म्हणजे वेश्या. समाजाने तिला हीन मानलं होतं, पण तिच्याकडे एक अशी ताकद होती, ती आजच्या पिढीत खरंच दुर्मिळ होत चालली आहे. ती म्हणजे वचनाचं पक्कं असणं. तिनं त्या व्यापाराला वचन दिलं होतं, 3 दिवस मी तुझी एकनिष्ठ पत्नी म्हणून राहीन आणि तुझ्या या शिवलिंगाची काळजी घेईन. जेव्हा घराला आग लागली, तो व्यापारी आगीत जळाला, तेव्हा तिनं विचार केला नाही की मी तर वेश्या आहे, मी का प्राण देऊ. तिनं समाजाचा विचार नाही केला. ती तिच्या कर्तव्याशी आणि वचनाशी इतकी प्रामाणिक राहिली की तिने थेट आगीत उडी घेतली. आणि याच कमेंटमुळे स्वतः भगवान शिव तिच्या पाठीशी उभे राहिले. यामधून आपल्याला काय शिकायला मिळालं? स्वतःशी दिलेलं वचन पाळा. आजच्या काळात आपली सर्वात मोठी समस्या काय माहिती आहे? आपण वचन खूप सहज देतो, पण ते पाळत नाही. आपण स्वतःला वचन देतो, उद्यापासून मी डाएट करणार, उद्यापासून मी आळस सोडणार, या महिन्यांपासून मी पैशांची बचत करणार. पण 2 दिवसात जशी परिस्थिती बदलते तसं आपण आपल्या वचनावरून माघार घेतो. लक्षात ठेवा, जो माणूस स्वतःला दिलेलं वचन पाळू शकत नाही ना, तो जगात कधीच मोठा होऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही एखादं ध्येय ठरवता तेव्हा परिस्थिती कितीही प्रतिकूल असू दे, त्या ध्येयाशी एकनिष्ठ राहा. आज आपल्या घरातील अनेक स्त्रिया, गृहिणी दिवस रात्र कुटुंबासाठी झटत असतात. अनेकदा त्यांच्या कष्टाचं कौतुक होत नाही. पण या अध्यायातून एकच गोष्ट शिकण्यासारखी आहे, तुम्ही तुमचं कर्तव्य आणि प्रामाणिकपणे करता याला महत्त्व आहे. समाज तुम्हाला काय नावं ठेवतो याने काहीच फरक पडत नाही. त्या वेश्येला समाजानं हिणवलं, पण तिची कर्मनिष्ठा इतकी शुद्ध होती की देवालाही तिच्यासमोर झुकावं लागलं.
तुमचं काम छोटं असू द्या किंवा मोठं, ते अशा ताकदीने करा की काम पाहणाऱ्याने थक्क झालं पाहिजे. कथेत त्या घराला आग लागली नसती तर काय झालं असतं हो? ती वेश्या सामान्य जीवन जगून मरण पावली असती. ते माकड आणि कोंबडं प्राणी म्हणून जगले असते. पण त्यांच्या आयुष्यात ती आग आली आणि त्या आगीनं त्यांचं नशीबच बदलून टाकलं. संकट हे शाप नसून संधी आहे. आपल्या आयुष्यात जेव्हा संकट येतात, जसं की नोकरी जाणं, व्यवसायात मोठा तोटा होणं किंवा नात्यांमध्ये दुरावणं, तेव्हा आपण रडत बसतो. आपण देवाला विचारतो, माझ्याच आयुष्यात ही आग का लावलीस? पण ती आग तुम्हाला जाळण्यासाठी आलेली नसते, तर तुमच्या आत दडलेला राजकुमार बाहेर काढण्यासाठी आलेली असते. संकट ही देवानं घेतलेली तुमची परीक्षा असते. जर तुमच्या आयुष्यात आज संघर्ष चालू असेल तर समजून जा की देव तुमची कॅपॅसिटी तपासतोय. तो पाहतोय की हा माणूस संकटाच्या आगीत वितळून नष्ट होतोय की सोन्यासारखा चमकून बाहेर पडतोय. जसं या अध्यायात भस्म आणि रुद्राक्ष धारण करायला सांगितलं आहे, त्याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की आपल्या मनातील नकारात्मक विचार, आळस, अहंकार या सर्वांचा जळून भस्म करून टाका. जेव्हा तुम्ही स्वतःला आतून शुद्ध करता, तेव्हा तुमच्यामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. श्री गुरुचरित्रातील हा 33वा अध्याय आपल्याला पोकळ मोटिवेशन नाही देत, तर तो आपल्याला जगण्याची सूत्र देत असतो. तुमचे रोजचे छोटे छोटे प्रयत्न चालू ठेवा. ते कधीच वाया जाणार नाहीत. आज तुम्ही घेतलेली मेहनत तुमच्या पुढच्या भविष्याचा पाया रचते. स्वतःशी आणि आपल्या कामाशी 100% प्रामाणिक राहा. परिस्थिती कशीही असू द्या. मैदान सोडून पळू नका. संकटांना कधीच घाबरू नका. ती तुमच्या प्रगतीची मार्ग आहे. आजपासून जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही हरत आहात, तेव्हा या अध्यायातील त्या प्राण्यांची आणि वेश्येची गोष्ट आठवायची. जर अजाणतेपणी केलेल्या एका कर्माने प्राणी राजकुमार बनू शकतात, तर तुम्ही तर चालती बोलती माणसं आहात. तुम्ही तुमचं नशीब स्वतः लिहू शकता. त्यामुळे उठा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या कर्माच्या गळ्यात तो निश्चयाचा रुद्राक्ष बांधा. यश तुमचंच आहे. लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही धगधगीची असू दे, स्वतःला दिलेल्या वचनापासून कधीच मागं हटू नका. संकटाची आग तुम्हाला जाळण्यासाठी नाही, तर तुमच्या आतला राजकुमार जागा करण्यासाठी येतो. नशीब एका रात्रीत बदलत नाही. आज अजाणतेपणी गाळलेला घाम उद्या तुमचं साम्राज्य उभं करत. ज्या दिवशी तुमची कमिटमेंट 100% असेल, त्या दिवशी जगातील कोणतीच ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. संकटाच्या आगीत वितळून नष्ट व्हायचं की सोन्यासारखं चमकून बाहेर पडायचं, हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. निसर्गाचा एक नियम आहे, कष्टाचं प्रत्येक लहान पाऊल मोजलं जातं. केलेले प्रयत्न कधीच वाया जात नाही. लोक तुमच्या भूतकाळावर हसतील, पण तुमची आजची कर्मनिष्ठा उद्या त्यांना थक्क केल्याशिवाय राहणार नाही. परिस्थितीनुसार स्वतःचं ध्येय बदलू नका. वचनाचे इतके पक्के व्हा की नशिबालाही तुमचं ऐकावं लागेल. आजचा संघर्ष कठीण वाटतोय, घाबरू नका. हाच संघर्ष उद्या तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणार आहे. ज्यांच्या विचारात आणि कर्मात शुद्धता असते, त्यांच्या पाठीशी स्वतः देव उभा असतो. तुमचं आजचं छोटं कष्ट उद्याचं मोठं साम्राज्य असेल. वचनाशी प्रामाणिक राहा आणि यश चालत येईल. संघर्षाच्या आगीतून राजाचा जन्म होतो. प्रयत्न थांबवू नका. निसर्गाच्या खात्यात सगळं जमा होते. नशिबाला दोष देण्यापेक्षा कर्माची ताकद वाढवा. हा अध्याय शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.